नमस्कार, मी डॉक्टर शारदा गणपत त्र्यंबके. आपण एक छानसा व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे तुमच्या लिंगाची लांबी घरगुती उपचाराने कशी वाढवायची, ती जाडी कशी वाढवायची. महत्त्वाचं मित्रांनो, प्रत्येक पुरुषांना आपल्या लिंगाची लांबी जाड आवडते. पहिली गोष्ट, स्त्रीचं सौंदर्य कुठे असतं? जिचे स्तन मोठे असतात, लांब सडक केस असतात, बांधा चांगला असतो. आपण स्त्री कशी पाहतो? जी सुंदर आहे, म्हणजे जिचे केस लांब आहेत किंवा सुंदर आहे, स्वच्छ आहेत, जिचे स्तन मोठे आहेत, योनी चांगली आहे, अशी बायको प्रत्येक पुरुषांना आवडते. तसंच महिलांना सुद्धा आपला पती कसा आवडतो? ज्याचे लिंग जाड आहे, लांब आहे, तुकतुकीत आहे, ते पुरुष स्त्रियांना फार आवडतात. त्याला कारण काय? कारण संभोग होत असताना स्त्रीचे आणि पुरुषाचे ज्या वेळेस मिलन होते त्यावेळेस त्यांना संभोगाचा आनंद घेता येतो. ज्या पुरुषांचे लिंग छोटे आहे, बारीक आहे, ते पुरुष बहुतेक स्त्रियांना आवडत नसतात किंवा त्या संभोगाला तयार होत नाही. त्यामुळे प्रत्येक पुरुषाने आपल्या लिंगाची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. तुम्ही म्हणत असाल, मॅडम आम्ही लिंगाची काळजी कशी घ्यायची? तोच विषय मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगते. मित्रांनो, लिंगाची लांबी जाडी कमी होण्याचे भरपूर कारण आहेत. पहिलं कारण कोणतं? ज्यांना शुगर आहे, ज्यांना हार्टचे प्रॉब्लेम आहेत, ज्यांना BP आहे, जे धूम्रपान करतात, जे बिडी ओढतात, सिगारेट ओढतात, जे लोक ताणतणावामध्ये असतात, जे लोक जाड असतात, ज्या लोकांना ओबेसिटी असते, जे लोक व्यायाम करत नाहीत. एकंदरीत शारीरिक कारणं तुम्हाला मी सांगितलेले आहे. आणि लिंग छोटे असेल तर काय होतं? लिंगाला तणाव लवकर येत नाही. तणाव जरी आला तर बराच वेळ टिकत नाही, लवकर ढिल्लं पडतं लिंग. मूळ म्हणजे त्याला रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही. रक्ताभिसरण जर चांगले झाले नाही तर लिंगामधील जे स्मूथ मसल असतात, ज्या टिश्यू असतात, त्यांची वाढ होत नाही. लिंग जर अशक्त झालं, बारीक झालं तर त्यामध्ये रक्त साठवण्याची शक्ती कमी होते. म्हणजेच तुम्हाला संभोग करायला तुम्ही असमर्थ होता, म्हणजे शीघ्रपतनाचाही तुम्हाला त्रास होऊ शकतो. म्हणून मित्रांनो, मी तुम्हाला घरगुती असा एक चांगला उपचार सांगत आहे. तो जर तुम्ही उपचार केला, निश्चितच तुम्हाला लिंग मोठे होण्यामध्ये, जाड होण्यामध्ये फायदा होईल. आपण स्पामध्ये जातो, तिथे आपल्याला केसांना तेल लावतात, अंग चोळतात, त्यामुळे आपल्याला हलकेपणा वाटतो. म्हणजेच काय? आपल्या शरीरामध्ये रक्ताभिसरण चांगले होते. थोडक्यात, ज्याप्रमाणे तुम्हाला अंगाची मसाज लागते, केसाला आपण खोबरे तेल लावतो, अंगाला तेल लावतो, रात्री झोपताना तळपायालाही तेल लावतो, त्याप्रमाणे मित्रांनो, तुम्ही लिंगाची आतापर्यंत काळजी घेतली का? ज्यावेळेस तुम्ही आंघोळीला जाता त्याच वेळेस फक्त साबण लावून धुता, त्यानंतर लिंगाकडे तुम्ही अजिबात लक्ष देत नाही. ज्यावेळेस तुम्हाला संभोग करायचा असतो त्यावेळेस तुम्हाला तुमच्या लिंगाची आठवण होते. मित्रांनो, लक्षात ठेवा, तुम्ही जर लिंगाची काळजी घेतली नाही तर 100% तुमचं लिंग छोटं होणारच. म्हणून ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशी एक गोष्ट सांगते, तुम्ही लिंगाची काळजी कशी घ्यावी. मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितले की लिंगावर गरम पाणी टाकू नका. लिंगाला शक्यतो थंड ठेवण्याचा प्रयत्न करा. दिवसातून 2-3 वेळा थंड पाण्याने जर लिंग धुतलं तर तिथे बॅक्टेरियल इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन होणार नाही. शिवाय तिथे घाम साठणार नाही. तुम्हालाही फ्रेश वाटेल, तुमच्या लाईफ पार्टनरलाही फ्रेश वाटेल. मित्रांनो, आता महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊ आपण. तो म्हणजे काय? लिंगाची मसाज कशी करायची. तुम्ही जर लिंगाची जोऱ्याने मसाज अशी केली तर तुम्हाला हस्तमैथुनाची सवय लागेल. मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये सांगते, एक विशिष्ट प्रकारचं तेल घ्या. तुमच्या घरामध्ये साधं खोबरे तेल असेल
तर ते हलकंसं गरम करा. त्यामध्ये थोडं लसूण जरी टाकला तरी छान आहे. तेल झालं तर काय करा, तुमचं हे समजा लिंग आहे, ह्या लिंगाला हलकाशा हाताने मसाज करा. अगदी हलकाशा हाताने असं पुढून मागे मागून पुढे हलकासं गोलाकार मसाज करा. अगोदर लिंगाचं कातड मागं घ्या आणि तेलाने असं गोलाकार मसाज करा. पुन्हा अशी मसाज करा. पुढे शेंड्याला मसाज करा आणि तुमच्या ज्या टेस्टीज असतात खालील टेस्टीज त्यालाही हलकंसं हळूहळू हळू दोन्ही साईडला मसाज करा. अशी मसाज करा जसं गुलाबाच्या फुलाला तुम्ही मसाज कसा करता, फार वेळा केलं तर पाकळ्या तुटून जातात, त्याप्रमाणे लिंगालाही तुम्ही हलकंसं जसं छोट्या बाळाला आपण अलगद घेतो त्याप्रमाणे तुमचं लिंगही छोटं बाळ समजा. कारण त्या लिंगापासूनच तुम्हाला मुलं झालेले असतात. लिंग म्हणजे पुरुषाची जान असते. ज्याप्रमाणे तुम्ही चेहऱ्याला साबण लावून पावडर लावता, छानपैकी शर्ट घालता, पॅन्ट घालता, सेंट मारता, त्याप्रमाणे तुम्हाला रात्री लिंगच उपयोगी पडतं. म्हणजे काय, लिंगाचं सौंदर्य हे पुरुषांच्या हातात आहे. त्यामुळे तुम्ही मी जे सांगितलं त्याप्रमाणे मसाज करा. जर तुम्हाला घरगुती तेलाचा फायदा झाला नाही तर आपल्या दवाखान्यामध्ये 101 वनस्पतीपासून बनवलेलं फारपैकी छान आयुर्वेदिक तेल आहे. त्याने जर तुम्ही 3 महिने मसाज केली तर तुमचं लिंग जाड लांब होणार, तुकतुकीत होणार. शिवाय आपल्याकडे विशिष्ट प्रकारच्या थेरपी आहेत, आयुर्वेदिक औषध आहे, गोळ्या आहेत. त्यामुळे तुम्हाला लिंग जाड होण्यास, लांब होण्यास, त्याचं आरोग्य राखण्यामध्ये 100% फायदा होईल. मित्रांनो, माझ्या 32 वर्षाच्या अनुभवानुसार बहुतेक पुरुष आपल्याकडे आले, त्यांनी शीघ्रपतनाची ट्रीटमेंट घेतली. शीघ्रपतन म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलंच असेल. मागील व्हिडिओमध्ये कमीत कमी 30-40 व्हिडिओ मी बनवलेले आहेत. त्यामध्ये लिंगाची संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. परंतु बहुतेक पुरुषांना लिंगाची मसाज कशी करायची ते माहीत नाही, म्हणून हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. मित्रांनो, मी जसं सांगते तसं लिंगाची मसाज करा, व्यवस्थित नाश्ता करा, आहार घ्या, व्यवस्थित झोपा. म्हणजे 30-40 मिनटं व्यायाम करून मस्तपैकी 7-8 तास झोप घ्या. त्यामुळे तुमचं शारीरिक आरोग्य राहील, मानसिक आरोग्य चांगलं राहील. जर तुम्हाला शुगर असेल तर शुगर मेंटेन ठेवा. तर BP असेल तर BPच्या गोळ्या व्यवस्थित घ्या. जर तुम्हाला मोटापा असेल तर व्यायाम करून तुमची चरबी कमी करण्याचा प्रयत्न करा. एकंदरीत शारीरिक तुमची हेल्थ चांगली असेल तर लिंगाची हेल्थ 100% चांगली राहील. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपली डॉक्टर शारदा त्र्यंबके.